नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. खूप दिवसापासून विद्यार्थ्यांची जी आतुरता होती ती या ठिकाणी आता संपत येत आहे, कारण की आपला एमसीसी राऊंडचा आता काउन्सिलिंगचा राऊंड या ठिकाणी चालू होत आहे. एमसीसीचा राऊंड म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी, आणि या राऊंड मधून विद्यार्थी एमबीबीएस, बीडीएस आणि बीएससी नर्सिंग या प्रोग्रामसाठी सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस थ्रू ऍडमिशन करू शकतात. सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये ते महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतील, त्याचबरोबर डीम कॉलेज असतील आणि ऑल इंडिया मधले एम्स, जिपमर, त्याचबरोबर ज्या सेंट्रल युनिव्हर्सिटी असतील त्या सर्व ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील त्याचबरोबर इतर सर्व राज्यातील विद्यार्थी काही करू शकतात, सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस थ्रू ऍडमिशन घेऊ शकतात. त्यालाच आपण एमसीसीचं राऊंड म्हणतो. आज एनटीएच्या एमसीसीच्या वेबसाईटला एमसीसीच्या जे सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसची जी राऊंडची वेबसाईटवर त्यांचे शेड्यूल या ठिकाणी आलेलं आहे. या शेड्यूलमध्ये त्यांनी त्यांची पूर्ण रजिस्ट्रेशनची प्रोसेस कधीपासून चालू होणार आहे, त्याचबरोबर पहिला कॅप राऊंड कधी लागणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे आणि व्हेरीफाय झालेले डॉक्युमेंट नंतर विद्यार्थ्यांनी कोणत्या दिवसापर्यंत ते काय करू शकतात, त्या कॉलेजला व्हिजिट करून ऍडमिशन कन्फर्म करू शकतात, या संदर्भातील सर्व डिटेल्स शेड्यूल या ठिकाणी दिलेला आहे. आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा हे शेड्यूल काय केलेलं आहे, पाठवलेलं आहे. दुसरं महत्वाचं, हे जो एमसीसीचा राऊंड आहे, या एमसीसीच्या राऊंड मध्ये कोणत्या कोणत्या पालकांनी या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे विद्यार्थी या ठिकाणी 450 किंवा 460 मार्कापेक्षा ज्यांना चांगले जास्त मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनीच या काय करायचं आहे, या एमसीसीच्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी स्टेट काउन्सिलिंग मध्ये फोकस करायचा आहे, कारण की एमसीसीच्या राऊंड मधून 15% सीट्स असतात. महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही साधारणतः 505 मेडिकल कॉलेजमध्ये अप्लाय करू शकता एमबीबीएस साठी. तर या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुमचा रँक हा कमीत कमी सांगतो मी तुम्हाला 60,000च्या खाली असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मधून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, जीएमसी म्हणतो किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणतो, या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता. दुसरं महत्वाचं, जे विद्यार्थी डीम कॉलेजसाठी बघत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना 150 पेक्षा जास्त मार्क आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी एमसीसी मध्ये डीम कॉलेजच्या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. डीम कॉलेजच्या कॅटेगरीमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे फीस 5,000 रुपये आहे, आणि त्याचबरोबर त्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी काय करायचं आहे, द्यायचं आहे. सिक्युरिटी डिपॉझिट हे रिफंडेबल असतं. ज्यावेळेस तुम्हाला ऍडमिशन मिळत नाही त्यावेळेस एनटीए काय करतं, साधारणतः जानेवारी महिन्यापर्यंत तुम्हाला हे सिक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी वापस देतं. आता जे एमसीसीचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल या ठिकाणी आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन जे चालू होणार आहे ते साधारणतः 18 ते 19 जुलै पासून काय होणार आहे, व्हेरिफिकेशन ऑफ द टेंटेटिव्ह सीट मॅट्रिक्स बाय द पार्टिसिपेंट इन्स्टिट्यूट बाय एनएमसी. म्हणजे जे काय पार्टिसिपेट इन्स्टिट्यूट आहेत त्यांना आता व्हेरिफिकेशनसाठी किंवा त्यांचं जे सीट्स मॅट्रिक्स आहे त्याच्यासाठी 18 ते 19 जुलैचा या ठिकाणी टाइम दिलेला आहे. सेकंड, रजिस्ट्रेशन आणि पेमेंट. ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांचं रजिस्ट्रेशन 21 जुलै टू 28 जुलै अप टू 12 नून पर्यंत त्यांना काय करता येतं, रजिस्ट्रेशन या ठिकाणी 21 ते 28 जुलै पर्यंत करता येणार आहे. चॉईस फिलिंग आणि लॉकिंग पण आपल्याला सोबतच करायचं आहे, म्हणजे 22 जुलै पासून ते 28 जुलै पर्यंत तुमचं काय असणार आहे, चॉईस फिलिंग या ठिकाणी होणार आहे. जर तुम्ही एखादा प्रेफरन्स दिला किंवा चॉईस फिलिंग केली तर तुम्हाला इमिजिएट ते प्रेफरन्स लॉक करायचे आहेत. जर तुम्ही लॉक नाही केले तर साधारणतः 28 जुलैला सायंकाळी 4:05 तुमचं काय होणार आहे, तुमचं प्रोफाईल ऑटोमॅटिकली लॉक होऊन जाणार आहे. नंतर तुमची जी सीट अलॉटमेंटची प्रोसेस आहे ती 29 जुलै ते 30 जुलै पर्यंत या ठिकाणी चालणार आहे. याचा रिझल्ट जो असणार आहे, जनरल जी मेरिट लिस्ट येणार आहे ती साधारणतः 31 जुलैला येणार आहे, आणि कॉलेजला रिपोर्ट तुम्हाला 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट पर्यंत करायचा आहे. 7 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट या ठिकाणी काय होणार आहेत, व्हेरीफाय होणार आहेत. ही प्रोसेस साधारणतः कमीत कमी 20 दिवस या ठिकाणी चालू शकते. त्याचबरोबर सेकंड राऊंड जो होणार आहे तो सेकंड राऊंडचं पण त्यांनी शेड्यूल या ठिकाणी दिलेलं आहे. 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत पुन्हा सीट तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहेत. 12 ते 18 ऑगस्ट तुमचा पेमेंट. चॉईस फिलिंग तुम्हाला 13 ते 18 ऑगस्टला करायचं आहे. 19 ते 20 ऑगस्टला तुमची
सीट अलॉटमेंट होणार आहे 21 ऑगस्टला. रिझल्ट रिपोर्टिंग 22 ते 29 ऑगस्टला करायचे आहे आणि 30 ते 1 ऑगस्ट पासून सप्टेंबर पासून तुमचं या ठिकाणी काय होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. साधारणतः या प्रोसेसमध्ये तुम्हाला कमीत कमी MCC कडून राऊंड अशा पद्धतीनं 3 राऊंड या ठिकाणी होणार आहे. चौथा राऊंड होऊ शकतो जर समजा स्टे वॅकेंटला काही सीट्स राहिल्या तर. आणि दुसरं, ज्या पालकांना वाटते की महाराष्ट्र राज्याची प्रोसेस कधी चालू होणार आहे, तर महाराष्ट्र राज्याची प्रोसेस सुद्धा MCCचा पहिला राऊंड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची प्रोसेस चालू होणार आहे. त्यामुळं ज्यांना सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुमच्याकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये अप्लाय करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याचे सर्व कास्ट कॅटेगरी, नॉन क्रिमिनल, व्हॅलिडिटी, डोमासाईल सर्व सर्टिफिकेट या ठिकाणी काढून घ्यायचं आहे. आणि ऑल इंडियाची जी प्रोसेस असते त्याच्यामधून तुमचं ऍडमिशन तुमच्या ऑल इंडिया रँकवर होत असतं. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात देखील तुमचं ऍडमिशन तुमच्या ऑल इंडिया रँकवर होत असतं. पण SML जो असतो, स्टेट मेरिट लिस्ट, SML नंबर ज्याला म्हणतो, ते तुमच्या राज्यातील तुमच्या कॅटेगरीच्या रँक प्रमाणे किंवा तुमच्या ऑल इंडिया रँक प्रमाणे तुम्हाला SML रँक या ठिकाणी मिळत असतो. त्यामुळे पालकांनी कन्फ्युज व्हायचं नाहीये. ज्या पालकांना मार्क चांगले आहेत त्यांनी MCC कडे जावं, ज्या पालकांना मार्क कमी आहेत त्यांनी अदर स्टेटकडे जावं. अदर स्टेटमध्ये तुम्हाला कर्नाटक राज्याचा ऑप्शन या ठिकाणी ओपन होता. ज्यांचा भरायचं राहिलाय त्यांनी लवकरात लवकर भरून घ्यायचं आहे. आणि तुमचा नीटचा प्रवास या ठिकाणी तुमची पहिली पायरी तुमच्या डॉक्टर बनण्याची तुम्ही या ठिकाणी चढायची आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ गरजू लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी प्राध्यापक अभिषेक पाटील या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.